जनतेच्या मनातील समाजसेवक तसेच सन 2019चा भावी आमदार म्हणून विद्यमान जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण यमाजी लहामटे यांची अकोले तालुक्यामध्ये घोडदौड सुरू आहे। प्रसंग सुखाचा असो किंवा दुखाचा, मी तुम्हाला साथ देणार या ब्रीदवाक्यानं डॉक्टर किरण लहामटेंचं अकोले तालुक्यामध्ये झपाटून समाजकार्य सुरू आहे। अकोले तालुक्यातील तरुणांचं आशास्थान असलेल्या डॉक्टर किरण लहामटेंचा जन्म 24 फेब्रुवारी 1974 रोजी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हाळी या गावी झाला। डॉक्टरांचं प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मवेशी, लव्हाळी, साकीरवाडी, अकोले, राजूर या ठिकाणी पूर्ण झालं। यानंतर वैद्यकीय पदवी प्राप्त करण्यासाठी डॉक्टरांचं शिक्षण नगर या ठिकाणी पार पडलं। जिद्द, उमेद आणि कष्टाच्या जोरावर किरण लहामटे डॉक्टर झाले। आपल्या आदिवासी भागातील जनतेची सेवा करावी या उदात्त हेतूनं त्यांनी राजूरला एक छोटासा दवाखाना सुरू केला। आपल्या डॉक्टरकीच्या पेशातून त्यांनी अनेक आदिवासी दीनदुबळ्या लोकांवर विनाशुल्क उपचार केले। मात्र समाजकारण अंगी भिनलेल्या डॉक्टरांना आपल्या डॉक्टरकी पेशातून समाजसेवा करायची नव्हती। आजोबा शिवराम लहामटे हे 1962 साली पहिले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेले। त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टरांचे वडील यमाजी लहामटे गुरुजी हे 1985च्या सुमारास राजकारणामध्ये सक्रिय झाले। 1991 ते 92च्या सुमारास लहामटे गुरुजी जिल्हा परिषदेवर निवडून गेले। सलग 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या लहामटे गुरुजी यांना जिल्हा परिषदेच्या अनेक समित्यांची पदं बहाल करण्यात आली। त्यानंतर अकोले पंचायत समितीच्या उपसभापती पदाची धुरा लहामटे गुरुजींनी सांभाळली। हा राजकीय आणि समाजकारणाचा इतिहास डॉक्टर किरण लहामटे यांना काही स्वस्थ बसू देत नव्हता। मग काय, डॉक्टर किरण लहामटे यांनी सन 2000 साली एक गाव एक गणपती ही संकल्पना अकोले तालुक्यामध्ये सर्वत्र राबवून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला। सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ आदिवासी भागामध्ये रुजवण्याची पहिली कामगिरी डॉक्टर किरण लहामटे यांचीच आहे। सन 2000 ते 2006 या 6 वर्षांच्या काळामध्ये आपला डॉक्टरकी पेशा सांभाळून किरण लहामटेंनी अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घातला। माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना कडवा विरोधक म्हणून त्यांच्या विरोधामध्ये रान उठवण्याची सुरुवात डॉक्टर लहामटे यांनी सुरू केली। सन 2007 साली मनसेची स्थापना झाली। मनसे पक्षाची काम करण्याची पद्धत पाहून डॉक्टर किरण लहामटे या पक्षाचे सक्रिय सदस्य झाले। यानंतर थेट अकोले तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी डॉक्टर किरण लहामटे यांना मिळाली। सुमारे 5 वर्ष मनसेमध्ये सक्रिय राहिल्यावर किरण लहामटे यांनी सन 2012 मध्ये मनसे पक्षाकडून राजूर जिल्हा परिषद गटामधून वैभव पिचड यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये किरण लहामटे यांचा पराभव झाला। मात्र म्हणतात ना, जो डर गया सो वो मर गया, या उक्तीप्रमाणे डॉक्टर किरण लहामटे यांनी आपलं सामाजिक काम सुरूच ठेवलं। एखाद्या दीनदुबळ्यावर अन्याय झाला असेल तर त्याला धीर देणं, न्याय मिळवून देणं हा उपक्रम किरण लहामटेंनी सुरूच ठेवला। माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करून त्यांना कायमच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न डॉक्टर किरण लहामटे यांनी केला। किरण लहामटे यांच्या पिचड विरोधी भूमिकेमुळे अकोले तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली। सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या मधुकर तळपाडे यांना राजूर परिसरातून सर्वाधिक मतं मिळवून देण्याचं काम किरण लहामटे यांनी केलं। या काळामध्ये डॉक्टर किरण लहामटे राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं पूर्णवेळ सक्रिय झाले। डॉक्टर किरण लहामटे यांची लोकप्रियता पाहून अकोले तालुक्यातील सेना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सन 2015 साली झालेल्या राजूर गटाच्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचं तिकीट डॉक्टरांना दिलं। 2015ची पोटनिवडणूक किरण लहामटे यांच्यासाठी करो या मरो अशी होती। राजूर गट हा पिचडांचा बाले किल्ला। या गटातून निवडून येणं एवढं सोपं नव्हतं। मात्र आपल्या समाजकार्याच्या जोरावर किरण लहामटे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव करून मताधिक्यानं निवडून आले।
या निवडणुकीमध्ये मतदारांनी डॉक्टर किरण लहामटे यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं. मग काय, डॉक्टरांनी विकास कामाचा असा धडाका लावला की मिळालेल्या संधीचं सोनं करून टाकलं. रस्ते, हायमॅक्स, अंगणवाड्या, दलित वस्त्यांची कामं, शेंडी येथील रुग्णालयाची कामं अशी अनेक कामं त्यांनी मार्गी लावली. डॉक्टर किरण लहामटे यांनी पिचडांना शह देण्याचा धडाका सुरूच ठेवला. राजूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्येही किरण लहामटे यांनी ताकद लावून पिचड घराण्याला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीमध्ये डॉक्टरांची पत्नी पुष्पा लहामटे आणि त्यांच्या आघाडीचे 7 सदस्य निवडून आले. आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या डॉक्टर किरण लहामटे यांची आता जिल्हाभर ओळख निर्माण झाली होती. रोखठोक बोलणं, अधिकाऱ्यांना चुकीच्या कामात दोषी धरणं, भ्रष्टाचार विरोधी भूमिका डॉक्टर किरण लहामटे यांची खासियतच ठरली. सन 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किरण लहामटे यांना सातेवाडी गटातून उमेदवारी मिळाली. आयात उमेदवार म्हणून सातेवाडी गटामध्ये विरोधकांनी अपप्रचार केला. मात्र राजूर गटातील विकास कामं पाहून मतदारांनी या अनोळख्या उमेदवाराला भरभरून मतांचं दान दिलं. या निवडणुकीमध्ये सर्वच विरोधकांचं डिपॉझिट जप्त करून किरण लहामटे हे 15,683 मतांनी निवडून आले. नगर जिल्ह्यातील सर्वाधिक मतं मिळालेला उमेदवार म्हणून किरण लहामटे यांची वर्णी लागली. गेली 3 वर्षांपासून डॉक्टर किरण लहामटे हे अकोले तालुक्यामध्ये चित्त्याच्या वेगानं धावतायत. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सामील होतायत. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करतायत. हा किरण लहामटे यांचा छंदच बनलाय. अकोले तालुक्याचे भावी आमदार म्हणून डॉक्टर किरण लहामटे हे जनमानसामध्ये प्रचलित झालेत. शब्दाला आणि वेळेला सर्वाधिक महत्त्व देणारे डॉक्टर किरण लहामटे हे तरुण वर्गाच्या गळ्यामधील ताईत बनलेत. सन 2019 विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय डॉक्टर किरण लहामटे यांनी घेतला असून आतापासूनच त्यांचे कार्यकर्ते डॉक्टरांची पताका घेऊन मिरवतायत. डॉक्टर किरण लहामटे हे आगामी विधानसभा निवडणूक शिवसेना पक्षाकडून लढणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक ही अकोले तालुक्यामध्ये भगवे रूप धारण करणार असल्याचा आशावाद डॉक्टर किरण लहामटे यांनी व्यक्त केलाय. आज डॉक्टर किरण लहामटे यांचा वाढदिवस आहे. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो, याच सदिच्छा. नेता वो नहीं होता जो सिंहासन पर बैठकर राज करता है, नेता वो होता है जो जनता के दिलों पर राज करता है. होय, मी भगवा फडकवणारच. भावी आमदार डॉक्टर किरण लहामटे.